ससुर ऐसा मत करो मेरी जान. नाही, विचार करायची गोष्ट आहे. काय सांगायचं तुम्हाला, मी ना सकाळी सगळी कामं आवरून बिवरून बसले, सगळे लवकर उठले, पोरांना डबे वगैरे करले, पण त्यांच्या शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून त्यांना सुट्टी आली, म्हणजे कोणतरी एक्सपायर झालं म्हणून सुट्टी दिली शाळेला. सकाळीच माझी सगळी कामं झाली, 10च्या सगळी कामं झाले बरं का. साडी बिडी ओके मध्ये घालून बसले, तयारी करून बसले. म्हणलं आज 3 दिवसानंतर आमचे पती परमेश्वर घरी यायचे, तुम्हाला घरी यायचे. तर मस्त आंघोळ बिंघोळ देवपूजा वगैरे सगळं झालं माझं, सगळे काम आवरून झाले. आणि आमचे आले राजे महाराजे आले, आंघोळ बिंघोळ केली आणि गायब झाली ना, गेले कुठं काय माहिती. आलो म्हणले मी उपवासाचं खायला आणा म्हणलं काही, तर येता येता आलो म्हणले मी येतोच. कधी गेलेले माहिती का, 11 वाजता. 11 वाजता गेले तर आता वाजले तर 3. म्हणजे बघा आमचे पती परमेश्वर किती गोड माझा नवरा आहे का नाही. मानलं पाहिजे अशा नवऱ्याला. म्हणजे बायको सकाळी उठून सगळे कामं बिमं आवरून बसती. 3 दिवसानंतर मी घरी आलोय. मग बायका पोरांना मला जायचं होतं मंदिरात देवाच्या पाया पडायला. कुठलं काय, आमचे पती परमेश्वर गेले तर स्वतःची एकटीच फिरायला. मग बायकोनी पुन्हा पुढं डोकं आपटून घ्यायचं. हे पोरं येडीच येतं. नाही, नवरा येडाच आहे माझा, खरंच नाही. लय वेळा सांगितलेलं आहे मला, जाताना घेऊन जा कुठं बी, तुम्ही एकटी नका जात जाऊ. रिक्सी ना काय म्हणायचं, रिस्की असतं नवरा एकटं सोडणं, म्हणजे रिस्की येत नाही जी बस वळत नाही माझी लवकर पटपटा. हां बोलते, रिस्की असतं नवरा सोडणं, म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. माझा नवरा मला एकटीला सोडून खुशाली एकटा फिरतोय. हां मला लय टेन्शन आलंय आता. मुंह से बोले. अबे साले, मुंह से कहें आप. आणि आता फोन आला, मला काय म्हणते तर तुला खायला काय आणायचंय उपवासाचं. मी म्हणलं आणा केळं. घरातले चिप्स बिप्स काही खाऊ वाटत नाही, ते तेलकटाने जास्त नरड तडतड करतो. तर आता फोन येऊन अर्धा तास झालं बरं का, अजून यायचा तपास नाहीये. म्हणजे बघा किती गोड बोलून बायकोला चुना लावायचं काम करतोय माझा नवरा. आणि आता नाही म्हणलं तर मी म्हणते 1 घंटा येत नाही, अजून 1 घंटा येत नाही. आणि आले की मी अशी मागं लागते, मला नाही घेऊन जा, मला घेऊन जा अशीच करणार आहे बघा आता तुम्ही. नाहीतर रोजचीच नाटकं आहेत माझ्या नवऱ्याची, रोजचीच नाटकं आहेत. कधी मध्ये मी म्हणत असते असताना 3 दिवसानंतर घरी आलेत म्हणल्यावर तर हाय उपवास तपास बायकोचा, मला मंदिरात जायचं होतं, जावा ना घेऊन फिरायला. नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणता नाही बाईसारखीच फिरायला नाही फिरती, फिरायला नाही, मला जायचं होतं मंदिरात. पोरांना पण सुट्टी आज, मग जावा म्हणलं पाया पडून यावा देवाच्या मठात स्वामींच्या. कुठलं काय आपण एकटेच गेले तर 3 आणि 4 घंटे लागतात का घरी यायला. कुठं नुसतं फिरायची सवय लागलेली आहे. बायका पोरांना घेऊन फिरायचं ते फिरत येतं. आम्ही काय खाल्लं असतं बाई त्यांचं काही. येऊन ती घरी आता तमाशाच घालते.